नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पिती व्हॅली बाईक राईडच्या पार्ट 4 मध्ये। आजचा दिवस असणार आहे या संपूर्ण स्पिती ट्रिप मधील सर्वात खास दिवसांपैकी एक, कारण आज आपण बाईकवरून एक्सप्लोर करणार आहोत स्पितीतील काही आयकॉनिक ठिकाणं। सर्वात आधी आपण पोहोचणार आहोत हिक्कीम मध्ये, जिथे आहे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस। त्यानंतर वळणार आहोत कोमिक विलेजकडे, जगातील सर्वात उंच मोटरेबल गावांपैकी एक, जिथे प्रत्येक वळणावर हिमालयाचं अप्रतिम सौंदर्य आपलं स्वागत करतं। आणि या प्रवासाचा हायलाइट असेल लांगजा गावातील भव्य बुद्ध मूर्ती। हजारो फूट उंच पर्वतरांगाच्या साक्षीने उभ्या असलेल्या या मूर्तीसमोरचा नजारा पाहून तुम्ही थक्क व्हाल। तर आज व्लॉग मध्ये असणार आहेत धुळीने भरलेले ऑफ रोड ट्रॅक, जबरदस्त माउंटन रस्ते, श्वास रोखून धरणारी दृश्ये आणि स्पितीच्या उंच पर्वतरांगांमध्ये अनुभवलेले काही अविस्मरणीय क्षण। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण फिरणार आहोत स्पितीच्या त्या ठिकाणी जिथे पोहोचणं हेच स्वतःमध्ये एक साहस आहे। चला तर मग इंजिन स्टार्ट करूया आणि निघूया काजा ते हिक्कीम, कोमिक आणि लांगजाच्या या भन्नाट सफरीवर। नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल मोंडकर, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पिती व्हॅली राईडच्या ह्या चौथ्या भागात। तर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत स्पिती व्हॅली काजा। याच्या आधीच्या पार्ट मध्ये तुम्ही पाहिलात आपण चंद्रतालवरून काजाला आपण कसा प्रवास केला। तर आज आपण काजा मधीलच काही असे टुरिस्ट स्पॉट आहेत ते आपण फिरणार आहोत आणि आजचा स्टे सुद्धा आपला काजालाच असणार आहे। काल सुद्धा आम्ही काजालाच स्टे केलेला। काजा मध्ये जर तुम्ही येत असाल ना तर 2 दिवस स्टे करा, कारण काजा मधून आहे ना खूप सारे असे टुरिस्ट स्पॉट आहेत जे फिरण्यासारखे आहेत। आणि काल आम्ही की मॉनेस्ट्री केली आणि त्याचसोबत चिचम ब्रिज आम्ही बघितला। की मॉनेस्ट्री मध्ये आतमध्ये जायला नाही मिळालं, पण ड्रोन शॉट्स मी नक्की घेतले, ते तुमच्या समोर प्रेझेंट केले याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही करणार आहोत हिक्कीमचं पोस्ट ऑफिस करणार आहे, जे की इंडियातलं सर्वात उंचीवर असलेलं पोस्ट ऑफिस आहे। आणि त्यानंतर आम्ही कोमिक विलेज करणार आहोत। त्याचसोबत आम्ही लांगजाला जाणार आहोत। लांगजाला एक बुद्धा स्टॅच्यू आहे, तो सुद्धा खूप पाहण्यासारखा आहे, खूप मोठा स्टॅच्यू आहे तो। मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की इकडे जेवढं तुम्ही होमस्टे मध्ये राहाल ना तेवढं तुम्हाला इकडचा रॉनेस आहे, जो बोलतात ना इकडचं स्थानिक जे फूड आहे, इकडचं जे राहणीमान आहे, ते तुम्हाला अनुभवता येईल। आणि माणसं पण खूप चांगली आहेत इकडची। तर आता आपण जातोय हिक्कीमला, जे की वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस आहे। आणि तिथे जाणारा जो हा रस्ता आहे ना, हा पूर्ण वळणाचा आहे, पण रस्ता एक नंबर। व्ह्यू बघा, ही पूर्ण स्पिती व्हॅली आहे आणि राईट साईडला माझ्या बघताय ही आहे स्पिती रिव्हर। भाई काजा शहर खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे। तर ह्या ठिकाणी तुम्हाला हॉस्पिटलची सेवा, परत पोलीस स्टेशन, परत अजून मॅकॅनिक, परत काजा मार्केट, खूप साऱ्या सुविधा तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला काजामध्ये मिळतील। बाकी असं बघायला गेलो ना तर काजा हा स्पिती व्हॅलीचा हा एक केंद्रबिंदू आहे। म्हणजे असं तुम्ही बोलू शकता मुंबईचा दादर कसा केंद्रबिंदू असतो, तसा हा स्पिती व्हॅलीचा काजा केंद्रबिंदू आहे। मोस्ट ऑफ जे टुरिस्ट येतात, जे रायडर्स येतात, ते इकडे जवळजवळ 2 ते 3 दिवस तरी थांबतात। आता हिक्कीम आहे ना, मला इथून फक्त 10 किलोमीटर दाखवतंय आणि हिक्कीमला जाणारा जो रस्ता आहे ना, बाजूला काही प्रोटेक्शन नाहीये, खोल डायरेक्ट हजारो फूट खोल दरी आहे। थ्रिलिंग असा रस्ता आहे एकदम। तसं बघायला गेलो तर स्पिती व्हॅली मध्ये पूर्ण असे थ्रिलिंगच रस्ते आहेत। हे बघा, कोमिक मला इथून 18 किलोमीटर दाखवतंय आणि हिक्कीम 9 किलोमीटर। आता थोडाच पुढे गेल्यावर आहे ना, हा बघा असा ऑफ रोडिंग पॅच चालू होतो। वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिसला जाणारा रस्ता बघा, काहीतरी अशा प्रकारे ऑफ रोडिंग आहे। जेव्हापासून स्पितीमध्ये आलोय ना, नुसती ऑफ रोडिंगच करतोय यार। लद्दाख मध्ये तुम्ही बघाल ना तर लद्दाख मध्ये काहीच ऑफ रोडिंग नाहीये। लद्दाख पूर्णपणे प्रॉपर डेव्हलप झालेलं आहे, म्हणजे रोड्सच्या बाबतीत प्रॉपर एकदम। पण स्पिती कसा रिमोट एरिया आहे, अजून लोक आता फिरायला लागलेत। पहिला तर स्पितीमध्ये कोण जायचंही नाही, बट स्पिती खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप सुंदर आहे। लद्दाखपेक्षा सुंदर लँडस्केप आहेत स्पितीचे। प्रत्येक जागेचं एक वैशिष्ट्य असतं। तर लद्दाख मधील जी पँगॉंग लेक आहे, तिची जी सुंदरता आहे ना, तिच्यासारखी लेक आणि चो मोरोरी सारखी लेक मी अजूनपर्यंत कुठे बघितली नाही। इतकी सुंदर लेक आहे ना, म्हणजे इतकं ब्ल्यू वॉटर दिसतं ना तिचं, की लिटरली तुम्ही निळ्या रंगाच्या छटा त्या पाण्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। खूप सुंदर आहे पँगॉंग लेक। चंद्रताल मी व्हिजिट केलं, पण चंद्रतालला जाणारा जो रस्ता आहे ना तो खूपच खडतर आहे आणि ते बोलतात ना की बिगिनर्स बायकरसाठी आहे ना तो खूप डिफिकल्ट पॅच आहे। तर तुम्ही जर वेल ट्रेन आणि प्रॉपर रायडर असाल, एक्सपिरियन्स रायडर असाल, तरच तुम्ही चंद्रताल बाईकने करा, नाही तर मी तुम्हाला चंद्रताल हे बाईकने सजेस्ट नाही करत। हां, 4x4 व्हेकलने चंद्रताल इझिली होतं, बट बाईकने थोडं डिफिकल्ट आहे। डिफिकल्ट बोलू नाही शकत, चॅलेंजिंग आहे। ओ भाई साहब, किती डेंजरस आहेत बघा हे रस्ते, कधीही लँडस्लाईड होऊ शकते इथून। माझ्या लेफ्टला मला डोकावून बघवत पण नाहीये, इतकी खोल दरी आहे, अशी एकदम शिरशिरी येते अंगात। म्हणून गाडी थोडी राईटलाच ठेवतोय मी, पण राईटला ठेवलोय तर ही बघा दगड बघा कसे येते, हे बघा
आपल्या सह्याद्रीची माती ही कडक आहे, चिवट आहे आणि त्याच्यावरती ना झाड आहे, त्याच्यामुळे ती पकडून राहते. पण इकडे कसं आहे, इकडे सुळसुळीत माती आहे, एकदम सुटसुटीत माती आहे, लूज माती आहे. एक जरी दगड पडला ना तर तो 10 दगडांना खाली घेऊन येतो. हे बघा, हे लोक आले ना टेम्पो ट्रॅव्हलर की मग एकदम लेफ्टला जावं लागतं, लिटरली थांबावंच लागतं. हे बघा, कारण स्पेस जास्त नाही आहे, खूप नॅरो रस्ता आहे. लिटरली माझे हात थरथरायला लागलेत राईट साईडला बघितलं की. आतापर्यंत एवढी राईड केली पण सगळ्यात डेंजरस रोड मला हा वाटलाय, सिक्कीमला जाणारा. एक तर नॅरो रस्ता आहे, वरून ग्रॅव्हल्स आहेत आणि खाली पूर्णपणे व्हॅली. भाई स्पिती व्हॅली 4 किलोमीटर दाखवत आहे मला. आता तुम्हाला ना ॲक्शन कॅमेरामध्ये इतका नीट क्लिअर असं खालचं विजन दिसत नसेल, पण मी माझ्या डोळ्यांनी असं खाली बघतोय ना वाकून, तर मला समजतंय किती खोल आहे ते खाली राईट साईडला. आणि इकडचे जे लोकल ड्रायव्हर्स आहेत ना भाई, कसले डेंजरस चालवतात यार गाडी, पण येतात एवढे झपाझपना समोरच्याला घाबरवून टाकतात. आता हिक्कीमचं जे पोस्ट ऑफिस आहे ना ते मला इथून फक्त 2 किलोमीटर दाखवत आहे. आणि ह्या साईडला आहे ना ह्या ताई फ्रीज मॅग्नेट्स, परत या हस्तकला, त्याचसोबत पोस्ट कार्ड दाखव. हे बघा, हे असे पोस्ट कार्ड इकडे सेल करतायत. हे बघा, विश्व का सबसे ऊंचाई पर स्थित डाकघर, मस्त आहे ना. हे बघा, की मॉनेस्ट्री कितीला आहे? 30 रुपये, नॉट बॅड यार, सही आहे ना. तर फायनली आता आपण पोचलो आहोत हिक्कीमला, म्हणजेच वर्ल्ड्स हायेस्ट पोस्ट ऑफिसला. आणि इथे बराच क्राऊड दिसतोय यार. आम्हाला असं वाटलेलं की क्राऊड नसेल. आईला बा, ह्याचा काय, हा काय सीन आहे भाई, टायर फिरतोय याचा. हिक्कीम हे स्पिती व्हॅलीतील छोटेसे पण जगप्रसिद्ध गाव आहे, कारण इथे आहे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस, जे समुद्र सपाटीपासून तब्बल 14,567 फूट उंचीवर वसलेलं आहे. हे पोस्ट ऑफिस 1983 पासून कार्यरत आहे आणि आजही इथून जगभर पत्र आणि पोस्ट कार्ड पाठवली जातात. विशेष म्हणजे इथे आलेले पर्यटक आपल्या मित्र परिवाराला पोस्ट कार्ड पाठवण्याचा अनोखा अनुभव घेतात. हिमालयाच्या उंच पर्वतरांगांमध्ये वसलेलं हे छोटंसं पोस्ट ऑफिस फक्त एक पर्यटन स्थळ नाही, तर दुर्गम भागात राहणाऱ्या स्थानिकांसाठी आजही एक महत्त्वाचं संपर्क माध्यम आहे. कल्पना करा, इतक्या उंचीवर आणि कठीण हवामानात सुद्धा भारतीय टपाल सेवा आजही अखंडपणे सुरू आहे. त्यामुळे हिक्कीम पोस्ट ऑफिस हे स्पिती व्हॅलीतील सर्वात युनिक आणि अभिमानास्पद ठिकाणांपैकी एक मानलं जातं. जर तुम्ही स्पिती व्हॅलीला येणार असाल तर हिक्कीमच्या या जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसला नक्की भेट द्या आणि स्वतःच्या नावाने एक पोस्ट कार्ड पाठवायला विसरू नका. तर मित्रांनो, फायनली आता आम्ही भारतातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसजवळ फोटोज व्हिडिओज काढले. आमच्यातल्या काही रायडर्सने इथून पोस्ट पण पाठवलेत त्यांच्या जे त्यांचे मित्र आहेत, परिवार आहेत, परत फॅमिली आहे त्यांच्यासाठी. आणि इकडचं जे क्लायमेट आहे ना आता एवढं मस्त झालं ना, पूर्ण गारवा आहे हवेत आणि पूर्णपणे ना ऊन सावळ्यांचा खेळ चालू आहे. ऊन सावळ्यांचा खेळ चालू आहे. शशादा, एकदम भारी येतं, कसं वाटतंय? आणि एकदम क्लायमेट सतत चेंज होत आहे. मध्येच ऊन येत आहे, मध्येच थंडावा आहे आणि हळूहळू मला वाटतं या बायपासवर अजून थंड होत आहे. विराज, कसं आहे? मजा येते. मयूर, कसं वाटतंय? फुलचिल एकदम, काय जबरदस्त आहे. पूर्ण व्हॅली दिसते इथून पूर्ण, आणि एवढ्या हाईटवरती हे पोस्ट ऑफिस आहे. जबरदस्त. आपले रायडर्स पण त्या ठिकाणी आहेत, त्यांना विचारूया. त्यांनी तर बरेच स्पॉट सुद्धा केलेत. काय सफर आहे ना, कसं वाटतंय वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिसवर येऊन? एक नंबर. योगेश दादा, ऊन आहे ना, ऊन तुम्हाला थंडी लागून देणार नाही. आपले स्टिकर आहेत ना? अरे मग द्यायचे ना, लावले ना, आम्हाला पण द्यायचे, आम्ही पण लावणार असतो. अरे जास्त नव्हते, 2-3-4च होते. इथे लावला आहेत का? हा लावला. हा बघा, हे बघा. पण फोटो कोण काढील? उद्या दादा, कसं वाटतंय? एक्सपिरियन्स कसा आहे? एकदम मस्त. तुम्ही केलात? पॉइंट आमचं झालंय सगळं. आता आम्ही काजाला निघणार आहोत. अच्छा, आमचं झालंय तुमचं बाकी सगळं हिक्कीम कोमिक वगैरे सगळं मॉनेस्ट्री, की मॉनेस्ट्री झाली. तिकडचा एक्सपिरियन्स कसा होता? एक नंबर होता. तिथे गेलो आणि समजलं आम्हाला वर्ल्ड हायेस्ट विलेज आहे आपल्या इंडियाचं. तो बघितला. कॅफे वगैरे बघितला? कॅफे बघितला. रेस्टॉरंटला नाही गेलो पण कॅफेला गेलो. अरे वा. सचिन, एक नंबर. वा, मजा आली की नाही? खूप मजा आली. सही आहे. चला, हेच तर करायला आलोय, मजाच तर करायला आलोय. मजा आली एकंदरीत. इतके दिवस आम्हाला 2 दिवस फिरायला नाही मिळालं. नुसतं आम्ही बाईक रायडर्स करतोय, ऑफ रोडिंगच करतोय. तर आजचा दिवस जरा रिलॅक्स मिळाला फिरायला, फिरून घेतलंय. चला, आता ह्यांचं तर झालं, आपल्या रायडर्स लोकांचं तर मोस्ट ऑफ झालेलं आहे.
आपण आता जाऊया कोमिकला. चला बघून तर येऊया नक्की कोमिकला. इकडे काय काय पाहण्यासारखं आहे. इकडचे जे रस्ते आहेत ना फुल्ली ॲडव्हेंचरस आहेत. हिक्किम, कोमिक आणि लांगजाला जाणार आहे. विंटरमध्ये तुम्ही याल ना इकडे पूर्णपणे बर्फ या ठिकाणी होऊन जातो. खूप एकदम बोलतात ना चॅलेंजिंग होऊन जातं या ठिकाणी येणं, कारण ब्लॅक आईस वगैरे असतो या रस्त्यांवरती. कारण हे जे आता तुम्हाला डोंगर दिसतात ना या सर्वांवरती बर्फ असतो. इमॅजिन करा किती सुंदर दिसत असेल. कोमिक आता मला इथून हार्डली फक्त 3 किलोमीटर दाखवतोय आणि तिकडचा जाणारा रस्ता फुल्ली ऑफ रोडिंग आहे. पण ठीक आहे, जास्त लांब लांब नाही, जवळजवळ स्पॉट आहेत. टेम्परेचर पण आता मस्त ड्रॉप झालं आहे, थंड वाटतं एकदम. हा कोमिकला जाणारा रस्ता किती मस्त आहे बघा. आणि आता फायनली आपण पोचलो आहोत कोमिक. वेलकम टू द वर्ल्ड्स हायेस्ट मोटरेबल विलेज अँड मॉनेस्ट्री, कोमिक स्पिती. मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत कोमिक विलेजमध्ये, जे जगातील सर्वात उंच मोटरेबल गावांपैकी एक मानलं जातं. हे गाव समुद्र सपाटीपासून सुमारे 15,000 फूट उंचीवर वसलेलं आहे. कोमिक या शब्दाचा अर्थ आहे डोळ्यांचं घर, आणि इथून दिसणारं हिमालयाचं विहंगम दृश्य पाहिलं की त्या नावाचा खऱ्या अर्थाने अर्थ समजतो. हे गाव आपल्या शांत वातावरणासाठी, पारंपरिक स्पितियन संस्कृतीसाठी आणि प्रसिद्ध तांग्योद मठासाठी ओळखलं जातं. स्पिती व्हॅलीचा खरा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर कोमिक विलेजला नक्की भेट देणं गरजेचं आहे. वर्ल्ड्स हायेस्ट रेस्टॉरंटवर अल्टिट्यूड बघा 15,000, ऑलमोस्ट 15,000 फीट आहे. आणि इथे आम्ही मागवतो पिझ्झा, मोमोज, फ्राईड राईस असं काही आयटम या ठिकाणी खायला मिळतात. इकडे मॉनेस्ट्री सुद्धा आहे, कोमिक मॉनेस्ट्री. तुम्ही आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे व्यवस्थित करू शकता. वर्ल्ड्स हायेस्ट रेस्टॉरंटवर आम्ही खातोय पिझ्झा, वर्ल्ड्स हायेस्ट पिझ्झा. तर चला आता वर्ल्ड्स हायेस्ट मोटरेबल विलेजच्या इथून आता आपण जातो आहोत लांगजा बुद्धा स्टॅच्यू पाहायला. हो भाईसाहेब, आता टेम्परेचर एवढा ड्रॉप होत चाललंय ना. मगाशी तर लिटरली स्नोफॉल होत होता. मी कॅप्चर करायला मिळाला ना मला. थोडे स्नोफ्लेक्स पडत होते असे अंगावरती. पण आता काहीतरी चिल्ड झालंय टेम्परेचर. बाप रे बाप, जसं जसं सूर्य ढगांच्या आड जातो ना तसं डायरेक्ट टेम्परेचर एकदम कमी होऊन जातं. बाप रे, आता तेच झालंय. हा बघा, इथे मगाशी मी फोटो काढलेला द वर्ल्ड्स हायेस्ट कॅफे. मगाशी आम्ही वर्ल्ड्स हायेस्ट रेस्टॉरंट जवळ जेवलो. माझे हात आता फ्रीज व्हायलाच आहे. बघा हात बघा कसे झालेत माझे, फुल्ली फ्रीज झालेत. आणि मी ग्लव्स विसरलोय, ग्लव्स घेऊन आलो. भाई, जिवंतपणी स्वर्ग बघायचा असेल ना तर स्पिती व्हॅलीला या. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. कॅमेरा जस्टिस नाही करत आहे हे सगळे व्ह्यूज. हिक्किम पोस्ट ऑफिस ना, आपको नीचे जाना पड़ेगा. हम लोग करके आए. वो देखो वहाँ पे, वो साइड. हाँ वो देखो, वो साइड, वो दिख रहा है. वो देखो दूर एकदम, वो साइड है. तो आपको नीचे से जाना पड़ेगा, यहाँ से पीछे. हाँ पूछ के जाना. नीचे से आप उतर सकते हो, आई थिंक वहाँ से है कट. हां, ॲक्च्युली बघायला गेलं ना तर हे सर्व स्पॉट्स आहेत ना ह्या अशा डोंगर रांगेवरच आहेत. जास्त लांब नाही आहेत. हार्डली 10, 8, 15 अशा किलोमीटरचं अंतर आहे. हिक्किमचं पोस्ट ऑफिस आणि हे जे कोमिक विलेज आहे ना ते खूप जवळ आहे. त्याच्यात हार्डली 4 ते 5 किलोमीटरचाच फक्त अंतर आहे. जेव्हापासून स्पितीमध्ये एंटर केलं आहे ना मी, तेव्हापासून मला नुसती खाली बघितल्यावर धडकीच भरते. ज्यांना हाय अल्टिट्यूडचा फोबिया असेल ना त्यांनी भाई जरा सांभाळूनच गाडी चालवा. इथून अंगावर अशा लगेच शिरशिऱ्या येतात. मला तसा फोबिया तर नाही आहे, बट खाली बघितलं की असं जरा गरगरल्यासारखं होतं. कितना है? 30 रुपीज़. ओके. हाँ, हम 3 बाइक है हमारे. बाइक लगाने के लिए जगह है आगे? अच्छा ठीक है. मित्रांनो, आता आपण आलो आहोत स्पिती व्हॅलीतील सुंदर लांगजा गावात. हे गाव समुद्र सपाटीपासून 14,500 फूट उंचीवर वसलेलं आहे. इथली सर्वात मोठी ओळख म्हणजे डोंगरांच्या कुशीत उभी असलेली ही भव्य बुद्ध मूर्ती. ही विशाल बुद्ध मूर्ती संपूर्ण लांगजा गावावर नजर ठेवून असल्यासारखी वाटते आणि इथून दिसणारं स्पिती व्हॅलीचं विहंगम दृश्य मन मोहून टाकतं. शांतता, निसर्ग सौंदर्य आणि हिमालयाच्या भव्य पर्वतरांगांमध्ये वसलेलं लांगजा हे स्पिती व्हॅलीतील सर्वात सुंदर आणि अविस्मरणीय ठिकाणांपैकी एक आहे.